संसद भवन नवी दिल्ली येथे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार माननीय निलेशजी लंके साहेब यांची आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक गुरुवर्य वस्ताद माननीय भरत नायकल सर यांच्यासोबत सदिच्छा भेट पार पडली आहे. या भेटीदरम्यान खासदार लंके साहेबांनी माननीय भरत नायकल सर यांच्या सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचं विशेष कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मामालिक कुस्ती केंद्राचं कार्य देशभर विस्तारलं असून केंद्रातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडल्याबद्दल खासदार लंके साहेबांनी समाधान व्यक्त केलं. कुस्ती क्षेत्रात युवकांना योग्य दिशा देण्याचं कार्य आत्मामालिक कुस्ती केंद्राच्या माध्यमातून सातत्यानं सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं. आदरणीय नायकल सर यांचं मनपूर्वक अभिनंदन करत यावेळी ते म्हणाले, मालिक ध्यानपीठ कुकमठाण ही अतिशय चांगली संस्था आपल्या नगर जिल्ह्यामध्ये काम करत असते. त्या संस्थेचे वस्ताद आज दिल्ली या ठिकाणी आज मला त्या ठिकाणी त्यांच्याशी भेटण्याचा योग आला. भारत नायकल हे वस्ताद यांनी अनेक युवकांना त्या ठिकाणी घडवलेले आहे आणि त्यांचे विद्यार्थी आज देशाच्या प्रत्येक चांगल्या ठिकाणी चॅम्पियनशिप मिळवताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा आपल्या पैलवान क्षेत्रातील सहकाऱ्यांना भेटून आपण या क्षेत्रामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट करता येईल का नाही, माझ्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातला पैलवान कसा घडण ही त्या ठिकाणी नेहमी त्यांनी या युवकांसाठी एक काम केलेलं आहे. निश्चित आमच्या या वस्तादांना भेटून मला सुद्धा एक गर्व वाटतो, अभिमान वाटतो की असे वस्ताद जर ठिकाणी तयार झाले तर आपला देश तंदुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मामालिक ध्यानपीठाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह माननीय निलेशजी लंके साहेब यांना त्यांच्या पुढील राजकीय सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. ही भेट क्रीडा संस्कृती व सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनं अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.